नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता ब्लॉग्समध्ये. आज सकाळी सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ. आता आले शॉपवर. सकाळीच आले 7 वाजता. आमची शाळेला रिक्षा आणि हे इको गाडी चालते, पोद्दार युनिव्हर्सल हायस्कूल वगैरे. त्यामुळे आम्ही दोघं संगतीच येतो. घरी कोणी नसल्या कारणाने लवकर उठते. सकाळी लवकर आवरून लवकर येते दुकानामध्ये आणि कामाला लागते. आता सकाळपासून 3 ब्लाऊज, साधे ब्लाऊज आहेत. जरा हे मोठे आहेत ब्लाऊज खूप. हे एक आत्ता ब्लाऊज काढलेला आहे. इतक्यात इतक्यात काढून झालेलं आहे. हे मोठं खूप ब्लाऊज आहे. 38 कमरेचं ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज आहे ते एक काढून झालं. आता दुसरं ब्लाऊज घेतलंय हातावर. गुलाबी कलरचं आहे. ते आता शिवते. मी सावित्रीच्या लेखीमध्ये मोहनचं आणि रीमाचं एक उदाहरण दिलेलं होतं, की माणसाला कोणत्या गोष्टी जर स्ट्रेसमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं. मी त्यांचं उदाहरण दिलं, पण मी माझं उदाहरण द्यायला मागे पुढे म्हणजे मी विचार करते की मी पण त्याच परिस्थितीतून गेली. मी काय वेगळ्या परिस्थितीतून गेलेले नाहीये. पण मला सिम्पथी क्रिएट करायला नाही आवडत, उगाच नको वाटतं. पण मग शून्यातून जर सगळं निर्माण केलं तर सांगायला काय हरकत आहे. जर कुणाला मोटिवेशन जर मिळालं तर हरकत काय, असं मला वाटतं. तुमची सविता आता नवीन तिची स्टोरी घेऊन येणार आहे. तिची स्वतःची स्टोरी. तिचं लहानपण मुंबईत गेलं, एका चाळीमध्ये गेलं. 3 बहिणी, 1 भाऊ, आई-वडील. आई-वडील खूप कष्टाने आम्हाला लहानाचं मोठं केलं, छान शिकवलं. पण मग तिची लग्नानंतरची जर्नी तिला खेडेगावामध्ये का देण्यात आलं? खेडेगावामध्ये दिल्याच्या नंतर तिची मानसिकता वेगळी का झाली? ती छत्रपती संभाजीनगरला का आली धाराशिववरून? तिच्या नवऱ्याने तिला सपोर्ट का केला? गाव सोडण्याचं कारण काय? परत त्यानंतर इथे आल्याच्या नंतर शून्यातून सगळं निर्माण करायचं. कुणाचा सपोर्ट नव्हता. दुकान 2003 साली 26 जानेवारीला टाकलेलं दुकान. आता बरोबर 23 वर्ष पूर्ण होतील येणाऱ्या 26 जानेवारीला. एकाच ठिकाणी दुकान आहे. दुकानाचा रेंट त्यावेळेस ₹1,500 होतं. घराचं भाडं ₹500 होतं. नवीन औरंगाबादला आल्याच्या नंतर आम्ही दोघांनी, नवरा बायकोनी, आम्ही आलो होतो 21 मार्चला. मी नव्हते आले. माझ्या वडिलांनी मला मुंबईला नेलं होतं आणि माझे मिस्टरच इकडे आले होते. ते आल्याच्या नंतर त्यांनी इथे 2 दिवस गाड्या वगैरे पुसल्या. गाड्या पुसल्याच्या नंतर कारागिरकी मिळवली. ते जेन्ट्स टेलर होते उत्तम गावाकडे. नंबर 1चं दुकान होतं त्यांचं, श्रीराम टेलर्सच्या नावाने. पण अचानक ते गाव सोडून माझ्यासाठी औरंगाबादला आले. आल्याच्या नंतर त्यांनी गुडलक मेहमूद टेलर म्हणून आहेत, मुकुंदवाडीला होते, छत्रपती संभाजीनगरमध्ये. तिथे त्यांनी कारागिरकी चालू केली. तिथे कारागिरकी ते करायचे आणि मी इथे मुंबईवरून पप्पांनी मला इथे पाठवल्याच्या नंतर मी इथे हार्मन कंपनी म्हणून होती. नाही, हार्मन नाही, सॉरी, हर्बल रेमेडाईज म्हणून कंपनी होती नारेगावच्या तिकडे. 8 तासाचे ₹35 मिळत होते. तर मी ती कंपनी जॉईन केली होती. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 जर ड्युटी केली तर ₹45 रोजचे मिळायचे. अशी मी सुरुवात केली आणि त्यांनी कारागिरकी चालू केली. ते झाल्याच्या नंतर 2004 साली त्यांनी दुकान टाकायचं ठरवलं. दुकान टाकलं. दुकान टाकल्याच्या नंतर आमच्याकडे इथे मशनी नव्हत्या. गावाकडे मशनी होत्या. 2 मशनी गावाकडे होत्या. पण इथे त्यांनी ही जी माझी डर्बी मशीन आहे, ही दाखवते मशीन. ही डर्बी जी मशीन आहे ही आम्ही हप्त्यावर घेतली होती. त्यांनी महिन्याला हप्ता देऊन त्यांनी ती मशीन घेतली होती आणि नंतर त्यांनी ते काम घरी करायला आणलं होतं, कारागिरकी. आम्ही महाजन कॉलनीत राहत होतो तेव्हा. ते झाल्याच्या नंतर ती मशीन हप्त्यावर नील केली. नंतर त्यांनी दुकान टाकायचं ठरवलं. मग गावाकडून जाऊन त्यांनी त्यांच्या ही ही जुनी मशीन आहे त्यांची डर्बी, त्यांच्या हातावरची. त्या मशीनीला 30 ते 35 वर्ष झालं असेल. आणि ही इंटरलॉकची मशीन आहे डर्बीच. ह्या मशीनीला पण 30 वर्ष आरामात झालेलं आहे. ह्या 3 मशनी अशा आमच्या झाल्या. दुकान चालू केलं. खूप काही सांगायचंय पण सांगायला मी करीन चालू ते. त्यानंतर असेच दिवस गेले. नंतर मी कंपनी केल्याच्या नंतर यश माझा मुलगा राहिला मला 2004 साली.
2004 साली त्याचा जन्म झाला. पहिली दिवाळी दुकानाचं खूप सीझन जरी असला होता त्यांचा, पण तरीसुद्धा त्याला कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते दिवाळीला. मग नंतर असेच दिवस गेले, काढले आम्ही. नंतर मग तो लहान असल्या कारणाने मला कंपनी बंद करावी लागली 7व्या महिन्यात असताना. हर्बल रेमेडाइज झाल्याच्या नंतर मी आर्च इंजिनिअर्स म्हणून कंपनी 3 महिन्यांनी जॉइन केली होती. तिथे आमचे दौंडे मामा, बाळू भाऊ, खंडू भाऊ, काळे मावशी, सुरडकर मावशी ह्या सगळ्या जणी 6-7 जण कामाला आणि राजीव सर आणि अरविंद सर हे दोन्ही सर होते, चिपळूणकर सर. ते होते तिथे मेन हेड. पण मग मला दिवस गेल्याच्या नंतर माझ्या काळजीपोटी मला सुकटाची चटणी खाऊ वाटली, तर सुरडकर मावशींनी बाजरीची भाकर आणि ते घेऊन यायचं. मामांनी कढी घेऊन यायची. मामींनी आवर्जून कढी जास्त द्यायची, सविताला आवडते म्हणून. ते चिकलठाण्याला राहतात. अशा बऱ्याच काही आठवणी आहेत. त्या आठवणी खूप त्रासदायक गेल्या. असंच दिवस काढत लेडीजचं दुकान चालू केलं मुलगा 2 वर्षाचा झाल्याच्या नंतर. माझा मुलगा पण पाळण्या घरात राहिलेला आहे. 1 वर्षाचे झाल्याच्या नंतर मी परत कंपनी जॉइन केली. तो 1 वर्षाचा झाला की. मग येतो इथे सावकार काकू म्हणून आहे दुकानाच्या बाहेर. मी दाखवीन तुम्हाला एखाद्या वेळेस. तर त्या दुकानामध्ये, त्या पाळण्या घरामध्ये महिन्याला ₹500 द्यायचे आणि तो तिथे राहायचा. आणि मी ₹1000 महिन्याला पडायचे आणि ₹500ची मी आरडी खोलली होती पोस्टामध्ये. असं केलं होतं. आता ते झाल्याच्या नंतर मुलगा लहानाचा मोठा व्यवस्थित होत चालला होता आणि अचानक 2009 साली धीराचं लग्न झाल्याच्या नंतर 2009च्या एंडिंगला 31 डिसेंबरला मला अचानक एक मोठा झटका आला आणि तो झटका इतका जबरदस्त होता. माझा मुलगा त्यावेळेस 4 ते 5 वर्षाचा होता. माझ्या मिस्टरांना पण कळालं नाही. रात्री 12 ते 1च्या दरम्यान असं आलं होतं. आणि नलू काकू म्हणून होतं, मी जिथे भाड्याने राहत होते, जोशी काकू म्हणून, त्यांच्याकडे नलू काकू त्या झोपायला तिथे यायच्या, कारण की त्या काकू अमेरिकेला राहायच्या. 6 महिने अमेरिकेला, 6 महिने इथे. त्या अमेरिकेला गेल्या होत्या. त्या नलू काकू माझ्याजवळ बसून, माझ्या नवऱ्याने रिक्षा, मंडलवार भाऊ होते, भगवान मंडलवार म्हणून होते, ते इन्स्पेक्टर होते. मग ते एंड टू ग्राउंडच्या तिथे राहत होते. ह्यांनी त्यांना फोन केला की असं असं झालेलं आहे म्हणून, सविताला असं असं झालं. ते पळत गाडीवर दोघंही आले, नवरा बायको. मंडलवार वहिनी आल्या, मंडलवार भाऊ आले, त्यांची मुलं आली. माझा यश खूप रडत होता. मला उचललं आणि डॉक्टर दंडे म्हणून आहेत तिथे त्यांनी ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर 2 दिवस राहिले, 2 ते 3 दिवस. मला झटका इतका जोराचा आला होता, मला दातखिळी वगैरे येऊन मी चक्कर येऊन पडले होते. 2009ची एंडिंगची गोष्ट. 2010च्या संक्रांतीच्या वेळेस मी काही, माझी मनस्थिती व्यवस्थित नव्हती. आता संक्रांत जवळ आली, ते आठवलं म्हणून म्हटलं सांगावं. मग त्यानंतर अशा सिच्युएशन गेल्या की प्रत्येक महिन्याला ऍडमिट करायची पाळी यायची. निदान काही कळत नव्हतं. माझी MC पिरियड झाली की मला चक्कर यायची. मग डॉक्टर मोहगावकर झाले धूतमधले, नाईक हॉस्पिटलमधले अनिता नाईक मॅम झाल्या, केतकी हॉस्पिटलमध्ये नाईक सर होते, त्यांनी ट्रीटमेंट केली. डॉक्टर पोहेकर झाले, डॉक्टर दंडे झाले, डॉक्टर कांजळकर झाले, अविनाश मोठे झाले आयुर्वेदिक, हे शेषराव नाडे झाले. इतक्या जणांकडे प्रत्येक, जिथे सांगेल तिकडे जायचं, जिथे सांगेल तिकडे जायचं आणि दाखवायचं की हिला का असं होतं. म्हणजे मी, तो धक्का बसलेला होता मेंदूला, ब्रेनला जबरदस्त. अजून सुद्धा मला त्याच्या गोळ्या चालू आहेत. मला जास्त टेन्शन, स्ट्रेस जमत नाही. मी त्या धक्क्यातून सावरून आज इथपर्यंत पोहोचले. मला तो 2010 ते 2015 पर्यंत निदान कळायलाच लागलं. मग शेवटी डॉक्टर दंडेंनी, डॉक्टर कांजळकरांच्या संपर्कात राहून माझी ECG वगैरे काही केली आणि MRI केला धूतमधला मोहगावकरांकडे. आणि मग ते ट्रीटमेंट वगैरे पाहिल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले की ह्यांना मानसिक ताण काही जास्त जमत नाही, ह्यांना फिट्स येत आहेत, एपिलिप्सी येते. आणि ते अचानक त्यांना उद्भवलंय, कारण की त्यांना मेंदूची शीर त्यांची सुचते, ताण घेतलं की हायपर होतात त्या जास्त, आणि त्यांना अतिशय टेन्शन जास्त जमत नाही आणि त्यांना गोळ्या ह्या खाव्या लागतील. मला 2010 पासून गोळ्या चालू होत्या, पण कमी MGच्या होत्या.
नंतर माझा आजार जसं वाढत गेला तसा तसा डोस माझा वाढत गेला. मग वाढल्याच्या नंतर अजून सुद्धा त्या टॅबलेट्स मला चालू आहेत. 2015ला 2015 पासून ते आतापर्यंत 2025 पर्यंत मला अजून काही तसं काही झालेलं नाही 10 वर्षामध्ये. मी खूप आता 2026 नवीन चालू झालं. मी खूप स्वतःला खूप भाग्यवान समजते, की मला त्या सिच्युएशनमध्ये माझ्या नवऱ्याने, माझ्या मुलाने, माझ्या घरच्यांनी, माझ्या आई-वडिलांनी, माझ्या सासू-सासऱ्यांनी खूप मला साथ दिली. माझं ट्रॅक्शन मला सर्व्हायकल पेनचा प्रॉब्लेम आहे. मला जास्त टेलरिंग काम झीज झालेली आहे ही पूर्ण. पूर्ण ह्या मानेचा पट्टा लावते मी दुखायला लागल्याच्या नंतर. ह्या अशा काही गोष्टी आहेत, की लाईफमध्ये आपल्याला खूप शून्यातून उभं करतात आणि शून्यातून उभं करून आपल्याला घडवतात. आणि आज ह्याच गोष्टी आहेत. मी तुमच्याबरोबर सगळ्या काही शेअर करायच्या आहेत मला. पण वेळ प्रसंग बघून मी नक्की शेअर करीन. मी सिम्पती मला नाही आवडत घ्यायला. सिम्पती मला का आवडत नाही? कारण की लोकांना वाटतं, की खोटं म्हणजे असं वाटतं कुणाकुणाला, की नाही लाईफ चांगलं, हसतायत चांगल्या, गाणी गातात. पण हे जीवन मिळालं ना, ते मरणाच्या दारातून उठून मिळालेलं आहे. त्यामुळे मला काही वाटत नाही त्या गोष्टीचं. कुणी काही जरी म्हणलं तरी मला आता फरक पडत नाही. मी खूप माझ्या मनाला कंट्रोल करते. तुम्हाला खोटं वाटत असेल, हे टॅबलेट्स हे सगळे माझ्या पर्समध्येच असतात. सकाळ संध्याकाळ मला खावेच लागतात. आणि असं करून आता मुलगा माझा इंजिनिअरिंगला आहे, 3ऱ्या वर्षाला मुंबईला. फादर रॉड्रिक्समध्ये छान शिकतोय, हुशार आहे. खूप परिस्थिती नाजूक त्याने पाहिली. लहान असताना तो इकडे बाजूला दुकानामध्ये कोपऱ्यात झोपायचा आणि आम्ही दोघं नवरा बायको काम करायचो. पाळण्या घरात असताना 1 वर्षाचा तुटला नव्हता तो अंगावरून प्यायचा. पण जेव्हा मला कंपनीत कामाला जायचे तेव्हा पाना फुटायचा. माझे दीर इथे आले होते तेव्हा नवीन सायकलीवर मला तो घेऊन यायचा तिकडे. दीर ते घेऊन यायचे आणि खूप आईसाठी त्याने तळमळ केली. पण अजून सुद्धा लाईफ स्ट्रगल आहे. 2000 माझे पप्पा खूप चांगले होते. माझ्या पप्पांनी खूप पप्पा म्हणायचे मला लाडाने राजू म्हणतात. आईकडे सगळे म्हणायचे, की पप्पा म्हणायचे माझे, की राजू तुझं खूप चांगलं होईल. तुझं खूप चांगलं होईल. परिस्थिती खूप तुझी चांगली होईल. सगळ्यांचं आहे चांगलं, पण हातावरचं पोट असतं ना त्यांचं सगळं करायचं म्हटल्यावर, शून्यातून सगळं करायचं म्हटल्यावर खूप कठीण असतं. आहे आता मुलगा छान शिकतोय. आम्ही रिक्षा घेतली होती. आहे अजून सुद्धा 2017ला मॅक्सिमा. माझी लक्ष्मीच आहे ती माझ्यासाठी. आता इको गाडी घेतली. नंतर शाळेच्या मुलांसाठी. एमजीएमला मेंटली रिटायर्ड मुलं आहेत. त्याची खूप काळजी घेतात आमचे घरचे. त्यांना हाताला धरून सोडणं, त्यांना हाताला धरून गाडीत बसवणं, इथपर्यंत सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात. खूप छान. त्यांनी रात्रभर माझं दुखत असायचं तेव्हा माझ्या मुलाने आणि माझ्या नवऱ्याने रात्रभर जागरण करायचं. हिला काही त्रास होईल का? हिला परत झोपेत तसं होईल का? खूप त्रास काढला त्यांनी माझ्यासाठी. आज जे मी इतकं त्यांना खांद्याला खांदा लावून काम करते ना, कारण की त्यांनी मला कधी साथ सोडली नाही माझी त्यांनी. आणि खूप सपोर्ट केला मला. माझ्या मुलाचा पण खूप सपोर्ट होता मला. सपोर्ट सगळ्यांचे आहेत, पण सगळं आपल्यालाच झेलावं लागतं. परिस्थिती आपल्यालाच हँडल करावी लागते. अशा गोष्टी असतात. तर माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे. वेळ बदलत असते, परिस्थिती बदलत असते. स्वतःला चेंज करण्याचं हे तुमच्या हातामध्ये आहे. माझा डॉक्टर कधी सुटला? डॉक्टर दंडेच्यात एक वेळेस अशीच ॲडमिट झाले होते 2015ला. आणि तिथे ज्युनियर डॉक्टर होते. ते ज्युनियर डॉक्टरांनी मला चिमटा काढला हाताला. त्यांना वाटलं, त्यांना असं का प्रत्येक वेळेस 2-3 महिन्यालाच काय ॲडमिट होतं. ॲडमिट व्हायचं म्हटल्यावर 5-7 हजार रुपये बिल प्रत्येक वेळेस व्हायचं.
मग नंतर ते म्हणायला लागले की तुम्ही एकदा मेडिटेशन चालू करा आणि योगा चालू करा, तुम्हाला त्याने खूप फरक पडेल. मग नंतर मनातून जिद्द ठरवली आणि नंतर मी 65 किलो होतं माझं वजन. मी खूप जाडजूड होते. मग आमचे N2ला ग्राउंड आहे. तिथे योगा क्लासेस 5:30ला भरायचे रामदेव बाबाचे. मग सकाळी उठायचे, सकाळी उठून रामदेव बाबाच्या क्लासला जायचे आणि तिथून मी वेट कमी करायचं ठरवलं. त्याच्यानंतर आता वेट आहे 52 किलो. 52 ते 55च्या दरम्यान आहे. असं मी स्वतःला बदललं. खूप काही सांगण्यासारखं आहे. त्याचं मी माझे पार्ट्स बनवणार आहे. पण मी परवा जो लेख टाकला सावित्रीच्या लेकीमध्ये रीमा आणि मोहनचा लेख टाकला होता. त्यामध्ये त्यांनी स्वतःला कसं चेंज केलं. तशाच परिस्थिती भरपूर जणांच्या पाठीमागे असतात. त्यांना उत्साह द्यायचा, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि त्या सिच्युएशनमधून जर तुमच्या कोणत्याही सिच्युएशन असू द्या, त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला स्वतःला स्ट्राँग बनावं लागेल. तुम्ही जर स्वतः स्ट्राँग बनलात ना, तर सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतील. आता हे सांगण्याचं कारण काय? आता हा व्हिडिओ टाकण्याचं कारण काय आहे? आता इलेक्शन सुरू झाले. इलेक्शन सुरू झाले की लोकं दारामध्ये येतात. पैसे वाटप करतात. मतं द्या म्हणतात. राजकारण खूप बेकार आहे म्हणतात, ही खरी गोष्ट आहे. आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण आज ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहे. जो मोठा माणूस आहे त्याला किंमत आहे. तो अशिक्षित असला तरी चालेल. पण ज्यांना जे मनाने चांगले आहेत, जे मनाने प्रेमळ आहेत, त्यांना प्रत्येक वेळेस सिद्धच व्हावं लागतं आणि सिद्ध होऊनच शेवटपर्यंत जावं लागतं. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही काहीही करा. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका. स्वतःला प्राधान्य द्या. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मेडिटेशन कंपल्सरी करा. प्रत्येक स्त्रियांना सांगते मी. तुम्ही आहात तर संसार आहे. तुम्ही स्वतःला पुशअप बनवा. स्वतः स्ट्रॉंग व्हा. आपल्या घरच्यांचा पाठिंबा, आधार तुम्ही स्वतः व्हा. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मी माझे पार्ट्स घेऊन येणार आहे. माझं बालपण, माझं माझं कॉलेजमधलं जीवन, माझं लग्न झाल्याच्या नंतरची सिच्युएशन, माझं लग्न खेडेगावामध्ये का दिलं मला ती एक रिअल फॅक्ट, माझा आजारपण, माझ्या मुलाचं भवितव्य, माझ्या दुकानातल्या गोष्टी, माझ्या मशिनी मी कशा घेतल्या. पिकोफॉलची मशीन तर मी ₹5 पैसे काढून पिकोफॉलची मशीन मी घेतलेली. ही जी आहे ती समोर हे बघा, ही माझी ₹5 घेतलेली मशीन आहे. 5,000 घेतले होते तेव्हा ही मशीन 4,800ला पडली होती आणि मोटर सकट ती 5.5 पर्यंत गेली होती. ही मशीन घेतलेली. माझी लक्ष्मी म्हणजे माझी रिक्षा मी कशी आणली. माझ्या रिक्षा घेण्याच्या वेळेस किती संकट आली. माझी स्कूटी, आम्ही स्कूटी 2014ला कशी घेतली. माझ्या मुलाला हे सायकलीवर सेंट झेवियर्सला सोडायला कसे जायचे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते माणूस विसरत नाही आणि त्या विसरल्याच नाही पाहिजेत. मी म्हणते भूतकाळात रुळू नका, भूतकाळात जगू नका. पण भूतकाळातल्या काही गोष्टी जर आठवल्या तर मन भरून येतं, हृदय भरून येतं आणि कधी कधी असं वाटतं की नाही, ह्या पण आठवणी ठेवणं गरजेचं आहे. त्याला जर लाथाडून जर दिलं तर आपण खूप बदललोत असं वाटतं मला. त्यामुळे जुन्या आठवणींना पण कधीतरी उजाळा द्यावाच लागतो आणि ते देणं खूप गरजेचं आहे. म्हणून सांगते, प्रामाणिकपणाने कष्ट करा, मेहनत करा, स्वतःकडे लक्ष द्या, तब्येतीकडे लक्ष द्या, स्वतः फोकस निर्माण करा पुढे जाण्यासाठी. मुलांकडे लक्ष द्या. त्यांचं पुढचं भवितव्य खूप जड आहे. आपलं तरी चांगलं आहे, पण पुढचं भवितव्य खूप हार्ड आहे. पैसा आता इझिली अवेलेबल होतो कोणत्या ना कोणत्या मार्फत, पण त्यांना प्रेम, माणुसकी, संस्कार ह्या सगळ्या गोष्टी शिकवा. 18-18 वर्षाची मुलं, 20-20 वर्षाची मुलं, 16-16, 17-17 वर्षाच्या मुलीसुद्धा कोणत्या अवस्थेत दिसतात हे आपल्याला कळत नाही. त्या आता काय आई-वडिलांचं लक्ष कुठे आहे ते आपल्याला कळत नाही. काय मला नाही त्या गोष्टीची काही घेणं देणं. पण मी एक सांगते, माझी तळमळ हीच आहे की तुम्ही मुलांकडे लक्ष द्या, त्यांना शिकवा, चांगलं मोठं बनवा, त्यांना स्वतःच्या पायावर त्यांना घडवा, असं सांगते. बरं, मी माझे पार्ट्स घेऊन येणार आहे. येणाऱ्या मला जसा वेळ मिळेल तसा मी आता माझं नियोजन जसं सांगेल तसं मी माझ्या लाईफमधले स्ट्रगल, लाईफमधले पार्ट्स मी नक्की घेऊन येईन आणि खरंच ज्यांना वाटतं ना, तर त्यांनी खरंच काहीतरी स्वतःमध्ये चेंज करा. हुरूपीने, जिद्दीने आणि स्वावलंबाने पुढे जा. आनंदी राहा, नेहमी हसत राहा. रडू जरी आलं तरी हसत राहा.
दुःख लपवायला शिका, पण मनातून खचून जाऊ नका. पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.